आज बनवूया आपण कारळातली गवारी। कधी खाल्ली नसेल ना तुम्ही? पक्का मला माहिती आहे। पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत मुठभर आणि ते खूप चांगले खरपूस भाजायचे आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्याचप्रमाणे आपल्याला खोबरं घ्यायचं आहे असं चॉप करून आणि ते पण सुंदर प्रकारे भाजून घ्यायचं आहे असं लालसर। बरं, सांगायचं महत्त्वाचं हे सगळं मिश्रण आपल्याला स्लो गॅसवर भाजायचं आहे, जाळायचं नाहीये। आता 2 चमचे कारळ घ्यायचे, 2 चमचे धने, 2 चमचे तीळ आणि आपल्याला हे पण मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती। बघा तर मग आपला सुक्का मसाला कसा मस्त भाजून तयार आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं, तीळ, कारळ, धने आणि 15 ते 20 लसूण घ्यायचे आहेत आणि मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे, बघू शकता। आता अशी खुडून धुवून मस्तपैकी गवारी घ्यायची आपल्याला, बघू शकता हिरवीगार गवारी आपली रेडी आहे। आता एक कढाई घ्या, कढाईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल घ्या, तेल जरा जास्तच घ्या। मस्तपैकी जिरे टाका, एक बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला स्लो गॅसवर एकदम मस्त भाजायचा आहे लालसर। हा माझा अनुभव आहे, एकंदरीत आपण कोणतेही मसाले भाजताना किंवा भाजी भाजताना स्लो गॅसवरतीच भाजायचा, तेव्हाच त्याचा जो टेस्ट असतो ना तो मिळून जुळून येतो। आता या स्टेजला तुम्ही बघू शकता आपला कांदा मस्तपैकी मऊ लुसलुशीत झालेला आहे। तेव्हा आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान पैकी। आता इथे आपलं ब्रह्मास्त्र आपण रेडी ठेवलेला आहे, जो की आपला मसाला भाजलेला हा टाकून घ्यायचा आहे। हा पण एकजीव करून घ्यायचा आहे मस्त कांद्यामध्ये। जेव्हा तुम्ही ही भाजी कराल ना तेव्हा हा मसाला जेव्हा टाकाल ना, तुम्हाला आजूबाजूने लोक येऊन विचारतील की बाप रे कशाची भाजी बनवताय नेमकी। तुमचा मला अनुभव नेमका कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचा येऊन पक्का। तर एकंदरीत तुम्ही बघू शकता आपला हा मसाला आणि कांदा सगळे एकजीव होऊन आलेला आहे। इथेच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे एक फ्लेवर जो कोथिंबीरचा असतो ना तो खूप छान येतो। चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता आपली मस्त हिरवीगार गवारी याच्यावरती सोडून घ्या आणि हे पण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। कसं असतं ना, गवारीवरती असतं कधी कधी गवारी लवकर शिजत नाही, म्हणून आपण याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडणार आहे आणि वरती ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ऍड करून गवारी शिजवण्याचा प्रयत्न करा। हा, आता तुम्हाला नशिबाने अशी गावठी गवारी मिळाली तर तुमचं नशीबच आहे, ती लवकर शिजून जाते, तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज लागत नाही। ओके, ज्याप्रमाणे मी बोललो आपण आता पाणी शिंपडून घेतलेलं आहे। आता ही गवारी आपण मस्तपैकी झाकून ठेवणार आहे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं। 10 ते 15 मिनिटानंतर आपली गवारी रेडी आहे खाण्यासाठी। भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता, एकदम उत्तम स्वादिष्ट गवारी तयार आहे। 2 ते 3 माणसं खातील एवढी गवारी मी बनवलेली आहे आज। तुम्ही पण अशा प्रकारे बनवा आणि मस्त एन्जॉय करा। गवारी, सॉरी कारळातली गवारी।